शरीराबरोबर जगताना ना मुळात कळत नाही की नेमकं काय काय सांभाळलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला लक्षात येतं ना तेव्हा आपल्याला माहीत नसतं की काही गोष्टी कशा पद्धतीने कराव्यात. आता खूप जणांना या गोष्टीचं कुतूहल असेल की ऑरा म्हणजे काय आणि ऑरा नेमका कसा पाहायचा, ऑरा नेमका कसा क्लीन करायचा किंवा त्याला बूस्ट कसं करायचं हे माहितीच नसतं बरेच जणांना. तर मंडळी, खूप खास असा व्हिडिओ हा होणार आहे आणि मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये सर्वात प्रथम माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि कायम मला पाहत असाल, माझे व्हिडिओ पाहत असाल, जास्तीत जास्त शेअर करत असाल आणि हेच मला नेमकं आवडतं की तुमच्या कमेंट्स, तुमचं शेअर करणं, तुमचं लाईक करणं आणि माझ्या नवीन व्ह्यूअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं मला फार आनंद देतं. त्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद. तर मंडळी, खूप छान असा हा विषय आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की ऑरा कसा क्लीन करायचा. कारण ऑरा म्हटलं ना की आधी बरेच जणांना माहीत नसतं की नेमका ऑरा हा काय असतो. तर ऑरा हा आपलं जे भौतिक शरीर आहे, म्हणजे आपली फिजिकल बॉडी आहे ना, त्याच्यात 30 फीट लांब म्हणजे असा 7 लेयरमध्ये बनलेला असतो. आणि ह्या 7 लेयरमध्ये जो बनलेला असतो ना, त्याला कुठला शेप असा प्रॉपर नसतो. तो वेगवेगळ्या तऱ्हेच्या शेपप्रमाणे असतो. जसा व्यक्ती तसा त्याचा शेप असतो. बरं, ऑराचे कलरही वेगवेगळे असतात. आता हेही खूप कमी लोकांना माहीत असेल, म्हणजे जे या फील्डमध्ये आहेत त्यांना कदाचित माहीत असेल. ऑरा रीड करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना माहीत असेल. एखादी व्यक्ती पाहताच लगेच लक्षात येतं की अरे नाही 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 नाही, काहीतरी गडबड आहे आणि हिचा ऑरा कुठेतरी ब्लॉक झाला आहे, क्रॅक झाला आहे किंवा हिचा ऑरा दूषित झालेला आहे. तर ह्या गोष्टी लक्षात येतात. तर मला एकच सांगू मी इच्छित आहे की मला कोणीतरी कमेंटमध्ये, आमच्या संपदानेच मला वाटतं कॉमेंटमध्ये मला विचारलं होतं की अँजी, ऑरा कसा क्लीन करायचा, प्लीज त्यावर व्हिडिओ बनवा. आणि खास हा संपदाने सांगितल्यामुळे इतरांपर्यंत पोहोचणार आहे व्हिडिओ की ऑरा कसा क्लीन करायचा. तर मुळात ऑरा काय असतो हे समजून घ्या. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा स्पर्श जाणवतो, तुम्हाला एखादी नेगेटिव्हिटी जाणवते, तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी बोलताना कुठेतरी वाटतं ह्या व्यक्तीशी बोलूया नको, म्हणजे ती जी एनर्जी असते ना, नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह, कॉस्मिक पॉझिटिव्ह एनर्जी, एखाद्या दिवशी फार छान वाटतं, एखाद्या दिवशी नको नको होतं. जसं माझा अमावस्या पौर्णिमेचे व्हिडिओ बरेच जणांनी पाहिलेला आहे, त्यांनाही माहिती आहे की नेगेटिव्ह एनर्जी कशी त्रास देते. आणि हे सगळं आहे ना, ते ऑरा भेदून येतं. आणि जेव्हा तुम्हाला ते लक्षात येतं की काहीतरी विचित्र वाटतंय, याचाच अर्थ ते तुमचा ऑरा तुम्हाला ते फील करून देतो. कारण कुठलीही शक्ती, कुठलीही एनर्जी जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचणार असते ना, सर्वात प्रथम तिला तुमचा ऑरा त्याला टच होऊन यायचं असतं तुमच्या मनापर्यंत, तुमच्या शरीरापर्यंत. जेव्हा भौतिक शरीराला, आपल्या ह्या फिजिकल बॉडीला जेव्हा जाणवतं की काहीतरी विपरीत होते, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी छान फील होते किंवा काहीतरी कसं तरी फील होतं आहे, लो फील होतं आहे, हे तुमचा, ही जी सेन्सिटिव्हिटी असते ना, ही तुमच्या ऑरा तुम्हाला जाणीव करून देतो. प्रत्येक व्यक्तीच्या ऑऱ्याचा कलर हा वेगळा असतो. आता एखादी व्यक्ती फार नेगेटिव्ह असेल तर तिचा ऑरा पण तसाच दूषित असतो. कळलं, तिच्या ऑराचा कलर पण साधारण त्या पद्धतीचाच तिच्याकडे येतो. पण एखादी व्यक्ती अतिशय इमोशनल असेल तर ऑरेंज कलर, येलो कलर त्या ऑराचा असतो. एखादी व्यक्ती अतिशय स्पिरिच्युअल असेल तर त्या व्यक्तीच्या त्या ऑराचा कलर व्हाईट येईल एकदम, किंवा एकदम असा व्हायलेट कलरचा येईल, किंवा असा लाईट ब्ल्यू कलरचा असेल त्या ऑराचा कलर. आणि ऑरा पाहण्याची एक वेगळी पद्धत आहे, तुम्हीही ती पाहू शकता. तुमचा ऑरा तुम्हालाही कळू शकतो. सपोज एखाद्या व्यक्तीला, तुम्हाला तुमचा ऑरा पाहायचा आहे तर तुम्ही स्वतः आरशासमोर उभे राहा. आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला न्याहाळायला लागा, स्वतःला एकदम न्याहाळायला लागा. आणि इतके न्याहाळा ना, म्हणजे स्वतःवर त्राटक करा, स्वतःकडे बघा. भीती वाटेल तुम्हाला थोडा वेळ, पण तुम्ही तरीही स्वतःकडे बघा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःकडे बघता 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 इतके लीन होऊन जाता ना की हळूहळू तुम्हाला तुमच्या शरीराभोवती तो पारदर्शक जो पडदा आहे ना, तो कुठेतरी जाणवतो, कुठेतरी दिसायला लागतो आणि काहीतरी आपल्या आजूबाजूला हलतं याची जाणीव होते. आणि त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण प्रकाश, अंधार जाणवेल आणि फक्त प्रकाश जाणवेल तो तुमचा ऑरा. तुमच्या ऑऱ्याचा कलर काय आहे, काहीतरी तिथे आहे पारदर्शक, तुमच्या भौतिक शरीराच्या भोवती काहीतरी आहे, फिजिकल बॉडीच्या आजूबाजूला काहीतरी जाणवतं आहे ना, ह्याची जाणीव होईल. तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये तुमची ही 2 बोटं जरी अशी पकडलीत आणि फक्त त्या बोटांकडे तुम्ही पाहत राहिलात ना,
तर तुम्हाला हळूहळू त्याच्याभोवती असं तरल काहीतरी असं तयार झालेलं दिसतं. तो असतो तुमचा ऑरा. ऑरा क्लीन करायला माझा एक व्हिडिओ यापूर्वी आलेला आहे की स्वतःचं संरक्षण कवच तयार करा. प्लीज तो पाहून घ्या व्हिडिओ, कारण तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला तुमचा ऑरा व्यवस्थित ठेवायचा आहे, तुम्हाला तुमची जी सायकिक शील्ड मी सांगितली आहे कशी ॲक्टिव्ह करायची, ती सायकिक शील्ड म्हणजेच तुमचा ऑरा आहे. सो प्लीज तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आज तर मी सांगणारच आहे तुम्हाला की तुम्हाला तुमचा ऑरा कसा क्लीन करायचा आहे. ऑरा क्लीन ठेवल्यावर काय होतं मुळात मी हे सांगते. ऑरा क्लीन राहिला ना की तुम्ही फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करता. तुमचा ऑरा क्लीन राहिला ना तुम्ही इतरांशी पण छान वागता. तुमचा ऑरा क्लीन राहिला ना की तुम्ही जी येणारी कॉस्मिक एनर्जी आहे ना त्याचं स्वागत करता. तुम्ही ती समजायला लागता. स्पिरिच्युअलिटीमध्ये कुठेही काहीही कसलाही प्रकारचं व्यत्यय येत नाही. किंवा जर तुमचा ऑरा क्लीन नसेल तर तुम्ही देवाचं वाचायचं ठरवलं असेल, तुम्ही वाचू शकत नाही. तुम्ही देवपूजा नीट घरामध्ये करू शकत नाही. घर अगदी असं मेस, घरामध्ये काहीतरी घाणेरडं पडले तरी तुम्ही त्याकडे लक्ष देणार नाही. सगळं तरी तुम्ही लक्ष देणार नाही. तर त्यामुळे मला सॉरी मंडळी, माझा भुबू आहे ना पॅब्लो, तो थोडा कोणीतरी आलं म्हणून ओरडला. तर मला हे सांगायचं आहे की जेव्हा तुमचा ऑरा नेगेटिव्ह असतो ना किंवा तुमचा ऑरा कुठेतरी क्रॅक झालेला असतो ना, त्यावेळेस खंडित झालेला असतो ना, तेव्हा तुम्हाला फार नेगेटिव्हिटी जाणवते. तुमचं डोकं जड राहतं. तुम्ही पटकन कुठल्या तरी अशा शक्तीच्या अधीन जाता किंवा कोणी काहीतरी करतं ह्याची सतत जाणीव होत राहते. याचा अर्थ तुमचा ऑरा कुठेतरी क्रॅक झाला आहे, तुमचा ऑरा दूषित झालेला आहे. पण तेच जर तुम्ही तुमचा ऑरा एकदम क्लीन ठेवलात किंवा तुमचा ऑरा तुम्ही एकदम पर्टिक्युलरली त्याला क्लीन करत राहिलात ना, तर तुम्ही स्वतः फील कराल की ती पॉझिटिव्हिटी म्हणजे काय असतं, कॉस्मिक एनर्जी कशी फील होती आहे. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं. तर मला एकच सांगायचं आहे की प्रत्येकाने आपला ऑरा क्लीन ठेवावा. त्याने तुमची हेल्थ मुळात चांगली राहते. ऑरा क्लीन राहिला तर तुमचे चक्र जी आहेत ना ती एकदम व्यवस्थित, त्याच्यामधले पण ब्लॉकेजेस कमी व्हायला लागतात. आणि ते चक्र जे आहेत, 7 चक्र आपल्या शरीरातली ना, त्याचे जे काही तुम्हाला बेनिफिट्स मिळणार असतात चक्रांमुळे ना, तेही तुम्हाला अगदी म्हणजे काहीही अडचण न येता व्यवस्थित मिळायला लागतात. तर मंडळी, ऑरा क्लीन ठेवणं फार गरजेचं असतं. कारण ऑरा क्लीन करणंच मुळामध्ये ना अशा पद्धतीचं काम आहे ना की इझी आहे, फार इझी आहे, पण आपल्याला माहीत नाही आहे कसं क्लीन ठेवायचं ते. सायकिक शील्डचा जो माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहायचाच आहे. पण आज मी खास करून सांगणार आहे की ऑरा क्लीन कसा ठेवायचा. ऑरा क्लीन राहिल्यावर तुमच्या चेहऱ्यावरचं तेज वाढेल. लोकांना तुम्ही हवेसे व्हाल. इवन तुमच्या घरामधल्या लोकांना तुम्ही हवेसे व्हाल. घर शांत राहील. मुळामध्ये घर अशांत राहत असेल तर तुमचं घर शांत राहील. समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलताना अरे रावीने बोलणार नाही, ती खूप रिस्पेक्टफुली तुमच्याशी बोलेल. तिला अगदी मनापासून वाटणार की बाबा मला आता एकदम छान राहायचं आहे, ह्या व्यक्तीशी मी छान बोलीन, मी चुकले, म्हणजे त्यांना ती जाणीव होईल. तर तुम्ही तुमचा ऑरा क्लीन ठेवणं फार गरजेचं आहे. आता ऑरा क्लीन ठेवण्याच्या ना खूप सोप्या पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम तुम्ही जेव्हा तुमच्या बिछाण्यावर झोपता, तुमच्या बेडवर झोपता ना, तेव्हा तुमच्या आजूबाजूला काही क्रिस्टल्स ठेवा. आता हे कुठले क्रिस्टल्स असतील? सर्वात प्रथम सेलेनाइट हा क्रिस्टलची प्लेट येते, ती तुम्ही ठेवा. सेलेनाइटच्या प्लेटनी काय होईल ते तुम्हाला सांगते. का सेलेनाइट हा क्रिस्टल असा आहे ना, तो स्वतःमध्येच एक खूप मोठी आणि छान अशी क्लिन्झिंग प्रोसेस करणारा आहे. म्हणजे इतर सगळे क्रिस्टल तुम्ही त्याच्यावर जरी ठेवलेत ना तरी ते त्या क्रिस्टलला सगळ्याला तो क्लीन करतो. त्यांची नेगेटिव्हिटी काढून टाकतो आणि त्यांना बूस्ट करतो, त्यांना एनर्जी देतो. तर असा सेलेनाइटचा एक प्लेट वगैरे तुमच्या जवळ ठेवा, तुमच्या उशाशी ठेवा, तुमच्या उशीखाली ठेवा. किंवा त्याचं सेलेनाइटचं एखादं ब्रेसलेट घाला. किंवा ते नाही घालतात, रात्री नको मला घालायला, तर तुम्ही उशीखाली ठेवा. त्यानंतर एखादं क्लिअर कटचं ट्री वगैरे तुमच्याकडे असेल. बघा, सेलेनाइटचे ना काही प्रकार आहेत. आता व्हाईट सेलेनाइट पण असतं आणि याचं सेलेनाइट पण असतं. अशा पद्धतीचे सेलेनाइट्स येतात. हे टंबल आहेत. माझ्याकडे प्लेट्स पण आहेत, मी आता काढल्या नाहीत कारण व्हिडिओ काढायला बसली आहे फटाफटमध्ये. तुम्हाला हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. हे सेलेनाइटचे काही टंबल्स आहेत. हे पाण्यात टाका. जे पाणी तुम्ही पिता ना त्या पाण्यामध्ये टाका. आता माझी इथे एक बॉटल होती, ती बॉटल कदाचित इथकडनं हलवली आहे. तर पाण्यामध्ये टाकून ते पाणी प्या. तुमचं पूर्ण शरीर क्लीन्स होईल, पूर्ण चार्ज होईल तुमचं शरीर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही झोपता त्याच्या बाजूला तुम्ही क्लिअर कटचं ट्री ठेवा.
क्लिअर कॉस्टच्या ट्रीनी काय होईल ना, की तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं तुमच्या ऑराला क्लिन्झिंग प्रोसेसमध्ये नेणारे हे क्रिस्टल्स आहेत. त्यामुळे तुमचा ऑरा क्लीन राहायला मदत होईल. खूपदा असं होतं की आपल्याला कळत नाही की आणखीन काय करू शकतो. तर हा सेज म्हणून एक हब आहे, एक वनस्पती आहे जी बाहेरून येते. ही आपल्या देशामध्ये नाही मिळत, ती बाहेर नाही येते. त्याचा हा स्प्रे आहे माझ्याकडे. तर स्प्रे मी खूपदा स्वतःवर मारते किंवा माझ्या रूममध्ये थोडा थोडा प्रत्येक कॉर्नरमध्ये मारते. त्यापेक्षाही वेगळं जर तुमच्याकडे सेज असेल तर तुम्ही सेजचा धूर करा. तुमच्या सतत त्या धूर जो घरभर झाला पाहिजे, त्या धुरामध्ये तुम्ही वावरले पाहिजेत, त्यांनी तुमचा ऑरा क्लीन होतो. अंघोळ करताना जसं मी नेहमी तुरटीचा खडा पाण्यात टाकून अंघोळ करा सांगते, तो तुरटीचा खडा प्रचंड कामाचा आहे आणि खूपदा तुम्हाला कामाला येईल. तो उचलून परत एका डब्यात ठेवायचा, रोज तो पाण्यात टाकायचा, अंघोळ करायची. किंवा जाडं मीठ तुम्ही पाण्यामध्ये टाकून अंघोळ करा. बरं, तुमच्याकडे जर कुठले क्रिस्टल्स आहेत, ॲमॅथिस्टचं टंबल आहे, सेलेनाईटचं टंबल आहे, क्लिअर क्वार्ट्सचं टंबल आहे, किंवा तुमच्याकडे ब्लॅक अगेट्सचं टंबल आहे, असे विविध प्रकारचे टंबल्स असतात. पहा, माझ्याकडे भरपूर असे टंबल्स आहेत. तर असे जे टंबल्स असतात ना, हे जे टंबल्स घ्यायचे आणि सूर्यप्रकाशात बसायचं, हातामध्ये टंबल पकडायचे आणि डोळे मिटून बसायचं. त्यांनी तुमचा ऑरा क्लीन होतो. तुमच्या चक्रात त्यांनी ब्लॉकेजेस निघून छानपैकी चालायला लागतात. चक्र व्यवस्थित सुरळीत व्हायला मदत होते. बरं, जेव्हा तुम्ही मेडिटेशनमध्ये बसताना तेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करा की तुमचा ऑरा क्लीन झाला आहे, तुमचा ऑरा एकदम क्लीन झाला आहे, तुमचे चक्र सुरळीत चालत आहे, तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या पद्धतीचं तेज आलेलं आहे, तुमची सगळी कामं फटाफट होत आहेत. हे सगळं जेव्हा व्हिज्युअलाइज कराल ना, असं डोळ्यासमोर आणाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हळूहळू खरंच तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळी गती आली आहे. आणि ही जी गती आहे ना, हे अशा पद्धतीने येईल ना की तुम्हाला जगणं खूप सुंदर वाटायला लागेल. आणि जेव्हा जगणं सुंदर वाटायला लागतं ना, तेव्हा जगण्याची एक वेगळीच एक लय निर्माण होतो आपल्या आयुष्यामध्ये, एक वेगळा ताल निर्माण होतो आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याची मजा घेणं फार महत्त्वाचं आहे. तर मंडळी, विविध प्रकारे तुम्ही तुमचा ऑरा क्लीन करू शकता. तुम्ही उपासनेने तुमचा ऑरा क्लीन करू शकता. तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रप्रकाशात बसून मेडिटेशन करून तुमचा ऑरा क्लीन करू शकता. एखादं पाणी चार्ज करून तुम्ही तुमचा ते प्यायल्यानंतर तुम्ही तुमचा ऑरा क्लीन करू शकता. अतिशय सुंदर अशा पद्धती आहे ऑरा क्लीन करण्याच्या. इतक्या मी पद्धती सांगितलेल्या आहेत. किंवा सिंगिंग बाऊलचा जो एक ध्वनी असतो, सिंगिंग बाऊल जो आपण वाजवतो त्याचा जो ध्वनी असतो ना, त्या ध्वनीने तुमचा ऑरा क्लीन होतो. त्याला म्हणतात म्युझिक थेरपी. बरं, त्याने तुमचा ऑरा क्लीन व्हायला लागतो. मला ना एक कळतं मंडळी, की सर आपल्याकडे सोप्या पद्धती आहेत, तर अवघड पद्धती आपल्याशा करण्यात काहीही अर्थ नाही आहे, काही लॉजिक नाही आहे. जुनी लोकं होती ना, जी ध्यान करायची, तप करायची, मोठमोठे साधू, तपस्वी, संत, ही लोकं अशा पद्धतीनेच आपला ऑरा क्लीन करत होते. त्यांना कुठल्याही गोष्टींची कधी गरज भासली नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांनी त्यांचा ऑरा क्लीन केला. एक तर उपासनेने केलेला आहे, दुसरं जप वगैरे करून आणि किंवा पाण्यामध्ये उपासना उभं राहून करून, विवस्त्र होऊन पाण्यात उभं राहून उपासना करून, किंवा एखाद्या ठिकाणी अशा जागी जाऊन त्यांनी उपासना केलेल्या आहेत की त्यांनी तसा ऑरा क्लीन केलेला आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज जो तुम्ही त्यांच्या फोटोत जरी पाहाल तर तुम्हाला त्याची जाणीव होईल की काय प्रचंड वेगळ्या पद्धतीचं तेज त्यांच्या फेसवर आहे. तर बघा, विविध पद्धतीने ऑरा क्लीन करू शकता आणि ऑरा क्लीन करण्याचे अनेक फायदे आहेत. तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्यापासून ठरवा की ऑरा क्लीनच ठेवायचा आहे. ऑरा क्लीन ठेवल्यानंतर आयुष्यामध्ये होणारे बदल जे तुम्ही जाणणार आहात, जे तुम्ही फील करणार आहात, तुम्ही त्या कॉस्मिक एनर्जीशी कसे कनेक्ट होणार आहात, ते तुमच्या लक्षात येईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे म्हणून तुम्ही फटाफट मला कॉमेंट पण करणार आहात, व्हिडिओला लाईक पण करणार आहात. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते फटाफट चॅनल सबस्क्राईब पण करणार आहात. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.